श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई दादांनो, कसे आहात तुम्ही सर्व? माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे हनुमान जयंती. आपल्या प्रत्येकाच्या घरात हनुमानाची मूर्ती किंवा फोटो असतेच. संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे हनुमान आपल्या आयुष्यातील अडथळे कसे दूर करू शकतात आणि विशेषतः महिला या दिवशी कोणती सेवा करू शकतात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की मी शेवटी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळेस अंजनी पुत्र हनुमानाचा जन्म झाला. हनुमान हे केवळ शक्तीचे नाही तर बुद्धीचे आणि भक्तीचेही प्रतीक आहे. अनेक महिलांना वाटतं की आपण हनुमानाची पूजा करू शकतो का? तर हो, नक्कीच तुम्ही हनुमानाची पूजा करू शकता. भक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नसतो. फक्त ह्यात काही नियम आहेत त्याचे आपण पालन करायचे आणि यांची कृपा मिळू शकते अशा प्रकारे. तर आपण काय करायचं आहे ते आपण बघूया. तर सकाळी लवकर उठायचे, आंघोळ वगैरे करायची, घरातलं आवरायचं. घरात देवाला हनुमानाची मूर्ती असेल तर ठीक, किंवा आपल्या घरात आपण कुठे म्हणजे आपण घराच्या दरवाजाच्या वर वगैरे हनुमानाची मूर्ती आपण लावतो, तर तिथे आपण शुद्ध गाईचा दिवा लावायचा आहे. शक्य असेल आजच्या दिवशी केशरी किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण प्रदान करायचे आहेत आणि हनुमंताला गुळ खोबऱ्याचा किंवा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. तर जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात किटकिट होत आहे किंवा कोणाची आपल्या घराला वाईट नजर लागलेली आहे, तर आज हा उपाय नक्की करा. एक छोटी वाटी घ्या, त्यात सिंदूर आणि चमेलीचे तेल मिळते, आपल्याला कुठल्याही दुकानात मिळून जाईल, तर ते घ्या आणि त्या सिंदूरने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा. यामुळे काय होईल, तर यामुळे घरातील नकारात्मक किंवा वाईट शक्ती असते घरामध्ये असते ती बाहेर जाते आणि आपल्या घरात सुख, समाधान आणि शांती येते. तसाच दुसराही उपाय आहे की आर्थिक अडचण असेल तुम्हाला, तर त्यासाठी हा उपाय आहे. जर पैशाची अडचण असेल किंवा आपल्या एखादे काम रखडले असेल, तर आज हनुमान चालिसाचे 7 वेळा पठण करायचे आहे. जर तुम्हाला हे वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवरही लावू शकता आणि ते फक्त आपण मनापासून ऐकायचं आहे. पठण करताना समोर तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवा आणि ते पाणी नंतर घरातील सर्वांना तीर्थ म्हणून द्या. आणि आपण मुलांसाठी एक विशेष सेवा पाहणार आहोत की अनेक आईंची किंवा अनेक मातांचे तक्रार असते की माझ्या मुलाला अभ्यास येत नाही किंवा तो अभ्यासात लक्ष देत नाही किंवा त्याला खूप भीती वाटते परीक्षेच्या वेळेस. तर अशा वेळेस काय करायचं आहे, मुलांच्या उशाला हनुमान चालिसाचे छोटे पुस्तक मिळते, तसंच ते पुस्तक तुम्ही त्याच्या उशाखाली ठेवायचं आहे. तसंच त्यांच्या हाताने आजच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी गरिबांना काही खाऊ द्यायचं आहे किंवा तुम्ही केळी दान करू शकता. यामुळे काय होईल, मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि मारुतीरायांची कृपा मुलांवर अखंडित राहते. तर आणि काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे या दिवशी. जसं की आजच्या दिवशी कुणाशी वाद घालायचा नाही आणि कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा वाईट कुणाच्या बद्दल मनात आणायचं नाही. आणि जितके वेळा होईल तितके वेळा आपण जे हनुमानाच्या मनात स्मरण करायचे आहे. आणि शेवट अजून की तर आता हे आपलं होतं, आपले तीन उपाय आहेत, त्यातले तुम्ही कोणतेही उपाय करू शकता. तर हा होता हनुमान जयंतीनिमित्त साधे असे उपाय आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तुमची खरंच हनुमानावर भक्ती असेल तर जय बजरंगबली लिहायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.